जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला आधार केंद्र सुरू करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय। आधार केंद्र करता जाहिरात निघालेली आहे। फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। 24 मार्च पासून आपण फॉर्म भरू शकतोय। 2 एप्रिल ही शेवटची तारीख असणार आहे। खासियत याची अशी की मोफत अर्ज करायचे आहे आणि मोफत तुम्हाला हे आधार सेंटर मिळणार आहे। जसं की तुम्हाला माहितच असेल, जेवढे पण आधार सेंटर्स आहे भरपूर सारी गर्दी असते, कमाईची चांगली संधी आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या सर्व्हिसेस आपण आधार कार्डद्वारे घेऊ शकतोय। त्यामुळे आधार कार्ड सध्या खूप गरजेचं आहे। भरपूर सारे करेक्शन, भरपूर साऱ्या गव्हर्नमेंट योजना येत असतात, तेव्हा आधार कार्ड केंद्रात जावं लागतं आणि तीच संधी आहे की आपण हे आधार कार्ड केंद्र घेऊ शकणार आहोत। ऑफिशियल गव्हर्नमेंट तर्फे हे अपडेट आलंय, सगळी माहिती सांगतोय। फॉर्म कसा भरायचा जसं की तुम्ही ते बघू शकताय, हा फॉर्म आहे, हा आपल्याला भरायचा आहे। मग यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, त्यानंतर कोण कोण अप्लाय करू शकतोय, कशा प्रकारे अप्लाय करू शकतोय, सगळी माहिती सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, मागे भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला आधार केंद्र सुरू करायचं आहे, तर फक्त 12वी पास तुम्ही आहात तर आधार केंद्र सुरू करू शकताय। जसं की बघू शकता, ही नुकती जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे। 2 एप्रिल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बघा, हा फॉर्म आहे, गुगल फॉर्म आहे, हा आपल्याला भरायचा आहे आणि कुठल्या वेबसाईटवर जाऊन भरायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। एकच गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवून घ्यायची आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आधार केंद्र मिळण्याबाबतचे जे अर्ज आहे ते तुम्ही म्हणजे हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही आहे, तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे। आणि त्यातल्या जे पण अर्ज करणार आहे ते तुम्ही निकषात बसले पाहिजे। म्हणजे 12वी यांनी सांगितले तुम्ही 10वी पास वर भरताय तर चालणार नाही। तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी 12वी पास असेल तर त्यांच्या नावाने तुम्ही ते भरू शकणार आहात। ओके, त्यानंतर ही जाहिरात आली आहे, त्यामधलं वेळापत्रक समजून घ्या। 24 मार्च पासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे 2 एप्रिल पर्यंत। त्यानंतर जी जाहिरात लागणार आहे म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, ज्यांचे अर्ज स्वीकारले गेले आहे, त्यांची तारीख जी आहे 9 एप्रिलला लिस्ट लागणार आहे आधार केंद्राच्या वेबसाईटवर आणि तिथे तुम्हाला समजून जाईल कोणाकोणाला हे आधार सेंटर मिळालेले। त्यानंतर हे आधार केंद्र घेण्यासाठी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ते बघून घेऊ। तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला पॅन कार्ड लागणार आहे, स्वतःचं आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर या फॉर्म मध्ये, या PDF मध्ये एक अर्ज दिलाय, त्याची प्रिंट काढून आपल्याला भरून आधार सोबत इथे बघा हा जो फॉर्म आहे यामध्ये आपल्याला ते जोडायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर आधार सुपरवायझरचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि किमान 12वी पासचं सर्टिफिकेट लागणार आहे। आता ज्यांना माहित नाही आहे आधार सुपरवायझरचं प्रमाणपत्र कसं घ्यायचं तर तुम्ही बघू शकता, आपल्या आयकॉनिक मराठी चॅनलवर मी तुम्हाला सांगितलं होतं आधार ऑपरेटरचं सर्टिफिकेट कसं घ्यायचं। अगदी सोपी प्रोसेस आहे, तुम्ही करू शकता आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे जे की गरजेचं आहे। त्यानंतर नियम व अटी समजून घ्या। जे पण हे फॉर्म भरणार आहेत त्यांनी शेवटची तारीख जी आहे 2 एप्रिल 5 वाजेच्या आधी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर जेवढे पण अर्ज प्राप्त होतील त्यांना स्वीकारले जाणार नाही आहे। त्यानंतर अर्जासोबत जे पण डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला जोडायचे आहे आणि जे पण सिलेक्शन पद्धत होणार आहे ती लकी ड्रॉ पद्धतीने होणार आहे। त्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला योग्य डॉक्युमेंट जोडून पूर्ण फॉर्म भरायचा आहे। आता नेमका अर्जदारांची पात्रता आणि निकष कसा असणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय। कमीत कमी 12वी पास तुम्ही पाहिजे आणि एक वेळेस एकच जागेसाठी अर्ज करू शकतोय, कारण की भरपूर ठिकाणी हे अर्ज निघालेले आहे। मग तुम्ही एका ठिकाणी भरताय परत दुसऱ्या ठिकाणी भरताय असं चालणार नाही, कुठल्या तरी एकाच ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही आधार केंद्रासाठी अप्लाय करताय तर ऑलरेडी तुमच्याकडे जर आधार सेंटर असेल तर तुम्हाला मिळणार नाही, कोणाला एकदा एकच मिळतो। आधार संच म्हणजे आधार सुपरवायझरची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली असावी आणि नुकतंच मी तुम्हाला दाखवलंय, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ती परीक्षा देऊन घ्यायची आहे आणि ते सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे। ओके, त्यानंतर तुम्ही आपलं सरकार सेवा केंद्र चालवताय तर त्याच तालुक्यासाठी तुम्हाला आधार केंद्रासाठी अर्ज करायचा आहे। समजा जर तुम्ही नाशिकमध्ये चालवताय आणि दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरताय तर असं चालणार नाही, ज्या ठिकाणी चालवताय तिथलंच पाहिजे आहे। आधार केंद्र नमूद दिलेल्या शासकीय ठिकाणी कार्यरत असणे आवश्यक राहील। या नियम व अटी आहे बघा, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आधार केंद्रावर CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील।
त्याच्यानंतर जेवढे पण पेमेंट होणार आहे ते डिजिटलच तुम्हाला पेमेंट घ्यायचं आहे। त्यानंतर आधार केंद्र जे पण तुम्ही लावणार आहे त्यामध्ये जे पण प्राइजेस आहे ते लावणं बंधनकारक असणार आहे। ही सगळी माहिती तुम्हाला इथे वाचून घ्यायची आहे। त्यानंतर हे 14 नंबरचं जे शेवटचं पेज आहे याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे 14 पेजची, आणि त्यामध्ये बघा ही माहिती तुम्हाला भरून घ्यायची। मग अर्जदाराचं नाव, संपूर्ण पत्ता, आपलं सरकार सेवा केंद्र आहे तर त्याचा ID, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर तुमचं जे सुपरवायझरचं सर्टिफिकेट आहे त्याचं लागणार आहे, आधार क्रमांक लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, शैक्षणिक पात्रता लागणार आहे, त्यानंतर ज्या महसूल मंडळात अर्ज करायचा आहे त्याचं नाव, तालुका लागणार आहे आणि महसूल मंडळाच्या गावाचे नाव। ही सगळी माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे, पुन्हा तो स्कॅन करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला ते अपलोड करायचे। कसा फॉर्म भरायचा ते पण सांगतोय। त्यानंतर कुठे कुठे जागा निघाल्या हे जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा आधार केंद्र देण्यासाठी रिक्त जी मंडळाची यादी आहे तुम्ही ते बघू शकताय। मग गावाचं नाव, तालुक्याचं नाव दिलेलं आहे आणि किती इथे आधार सेंटर उभारायचे आहे त्याची संख्या दिलेली आहे। आता सध्या हे जळगाव गावासाठी आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यात राहतात ते जर कमेंट केली तर त्यावर पण जागा निघणार आहे, का की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये या जागा निघणार आहे। जर तुमच्याकडे आधार सर्टिफिकेट नसेल तर सगळ्यात पहिले हे आधार सर्टिफिकेट काढून घ्या तरच तुम्हाला फायदा होणार आहे। आणि दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म तुम्हाला प्रॉपर भरून घ्यायचा आहे। आता जेवढे पण लोक जळगावमध्ये राहतात त्यांच्यासाठी बेस्ट आहे, जसं की बघा अंबळनेरमध्ये राहत असाल तर एवढ्या जागा आहे, त्यानंतर तुम्ही पुढे बघा एरोंडेलमध्ये राहतात तर एवढ्या जागा आहे, चाळीसगावसाठी एवढ्या जागा आहे। हे सगळं तुम्हाला बघून घ्यायचं आणि त्यानुसार फॉर्म भरायचा आहे। मग तुम्ही जळगाव व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर कमेंट करून ठेवा, त्यासाठी जर इथे PDF आली, अपडेट आलं तर सगळ्यात पहिले मी व्हिडिओ बनवेल। आता फॉर्म कसा भरायचा ते समजून घ्या, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल। सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता, आपले सरकार सेवा केंद्र जो आहे त्याचा ID तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे त्याचा नंबर, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, त्याच्यानंतर तुम्ही 12वी पास आहात, जे पण तुमचं शिक्षण झालंय ते टाकून घ्यायचं आहे, तालुका कुठला आहे तर हे जळगावसाठी आहे, त्यामुळे तुम्हाला यापैकी जिथूनही तुम्ही फॉर्म भरणार असाल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर कुठल्या महसूल मंडळात अर्ज करायचा आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गावाचे नाव जाहिरातीमधून मराठीतच टाकावे, तर मग ते गावाचे नाव तुम्हाला मराठीत टाकून इथे नेक्स्ट करायचं आहे। अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरणं अगदी सोपं आहे, पण डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुपरवायझर सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे तरच तुम्ही अप्लाय करू शकता। आता जळगाव गावासाठी निघालेले आहे, तुम्हाला दुसऱ्या ठिकाणासाठी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। आणि बघा भरपूर सारी गर्दी असते, चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, त्यामुळे जे एलिजिबल आहे, जे तिथे राहतात त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।